गेल्या 41 दिवसापासून शासनाने जो काही उपवर्गीकरणाचा घाट घातलाय आणि जी काय प्रक्रिया करू पाहत आहे, जे काही प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस थांबवण्यासाठी म्हणून आपण जाफराबाद तालुक्याच्या वतीने समस्त बौद्ध समाजाच्या वतीने आपण जाफराबाद तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या साखळी उपोषणाच्या दरम्यान आपण घंटानाद असेल, थाळीनाद असेल किंवा विविध प्रकारे मोर्चे आंदोलन केलेत, तरी सरकारने त्याची दखल घेतली नाही। म्हणून आपण आज समस्त जाफराबाद तालुक्यातील 59 जातीच्या समाजाच्या वतीने आज आपण जन आक्रोश मोर्चाच्या स्वरूपात आपण प्रशासनाला चेतावणी देतोय की आता तरी तुम्ही जी काय उपवर्गीकरणाची प्रक्रिया करू पाहताय आणि उपवर्गीकरण करू पाहताय ते जर करणार असाल तर निश्चित आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। एवढीशी तुमच्या मार्फत शासनाला आमचं आव्हान आहे, ते तुम्ही कळवावं ही विनंती। हटविण्याचा कार्यक्रम नाही, आरक्षण म्हणजे गरीब हटविण्याचा कार्यक्रम नाही, प्रतिनिधित्व आणि गरिबी दूर करायची असेल, दारिद्र्य दूर करायचं असेल तर बाबासाहेब म्हणतात 30 नोव्हेंबर 1948 ला संविधान सभेत भारतीय संविधान भाग 4 डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 46। मग त्यांचं मत असेल मागे आहेत, त्यांच्याकडे शिक्षणाला खर्च पैसे नाहीत, ते फीस भरू शकत नाही, तर बाबासाहेब म्हणतात अशा गरीब लोकांना पुढे आणण्यासाठी आर्टिकल 46 लिहिलं। बाबासाहेब म्हणतात त्यांच्यासाठी शाळा करा, त्यांना मदत करा, त्यांना उद्योगाला पैसे द्या, पण असं न करता सुप्रीम कोर्टाने जो उपवर्गीकरणाचा निर्णय दिला हे संविधानाचा छेद देणार आहे, म्हणून जाहीर निषेध करण्यासाठी आणि दिलेला निर्णय रद्द करण्यासाठी हे जनतेचा आक्रोश मोर्चा आहे, हे शासनाने लक्षात घ्यावं। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद शहरामध्ये सकल आंबेडकरी समाजाकडून आज विराट असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण जर ही दृश्य पाहत असाल तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी निळे झेंडे हातात घेत हे नागरिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। खरं तर राज्यभरात आता सकल आंबेडकरी समाजाकडून ठिकठिकाणी मोर्चे निघताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात खरं तर राज्यभरात आता मोर्चे निघत असतानाच आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात सुद्धा हा विराट आक्रोश असा मोर्चा निघालेला आहे। आपण जर पाहत असाल तर जाफराबाद शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकातून या निषेध अशा आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि नगरपंचायत कार्यालयाच्या समोर या मोर्चाचा समारोप होणार आहे। मी पुन्हा एकदा दाखवतो की आपण या मोर्चाची दृश्य पाहू शकतो की मोठ्या संख्येनं निळे झेंडे हातात घेऊन खरं तर उपवर्गीकरणाच्या विरोधात हे सकल आंबेडकरी समाजातील बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की हा मोर्चाची सुरुवात आता नुकतीच झालेली आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता नगरपंचायत कार्यालयाकडे हळूहळू सरकताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की हजारोंच्या संख्येनं नागरिक, महिला आणि तरुण वर्ग देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र खरं तर आपल्याला आज जाफराबाद शहरात पाहायला मिळत आहे। संपूर्ण निळं वादळ जे आहे ते जाफराबाद शहरामध्ये आज खरं तर रस्त्यावरती उतरलेलं आहे। उपवर्गीकरणाला विरोध ही या उपवर्गीकरणाचा विरोध या नागरिकांचा खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यभरात सकल आंबेडकरी समाज जे आहे ते अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा निघताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकल आंबेडकरी समाज आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। जाफराबाद शहरातील प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा आता सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं सकल आंबेडकरी समाजातील बांधव जे आहेत ते आता या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळत आहे आणि राज्यभरात ठिकठिकाणी आता सकल आंबेडकरी समाज बांधवांकडून हे मोर्चे आता काढले जात आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, जाफराबाद, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।